ओम श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश त्या व्यक्तीसाठी आहे ज्याचे मन थकले आहे, ज्याच्या आयुष्यात संकटांचा डोंगरच जणू काही उभा आहे, ज्याला वाटतं की आता माझं काहीच होणार नाही, ज्याच्या स्वतःवरचा आणि देवावरचा विश्वास कमी होत चालला आहे. जर तुम्ही अशाच परिस्थितीतून जात असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच ऐका, कारण आजचा हा स्वामींचा संदेश कदाचित तुमच्या आयुष्याला नवी दिशा देईल. मित्रांनो, जीवनात असा काळ येतो जेव्हा आपण खूप प्रयत्न करतो पण यश काही आपल्या पदरी पडत नाही. आपण चांगले वागतो, चांगले बसतो, चांगले बोलतो, पण लोक आपल्याला समजूनच घेत नाहीत. आपण प्रामाणिक राहतो पण फळ मात्र काही इतरांनाच मिळतं. अशा वेळी मनात प्रश्न निर्माण होतात, स्वामी माझ्याच वाट्याला इतकं दुःख का? माझी प्रार्थना तुम्ही ऐकत नाहीत का? मी किती दिवस वाट पाहू? असे अनेक प्रश्नांचं काहूर जे आहे ते आपल्या मनामध्ये चालू व्हायला लागतं. पण भक्तांनो, स्वामी म्हणतात, ज्याची परीक्षा मोठी असते त्याच्या भविष्यही अतिशय उत्कृष्ट आणि मोठं असतं. आज मला जे दुःख दिसत आहे ते कायमचे नसणार आहे. हा अंधार कायमचा नाही. रात्र कितीही काळी असली तरी सकाळही होतेच. तसंच तुमच्या जीवनात कितीही प्रकाश येणार आहे, तुमच्या जीवनातही प्रकाश येणार आहे, पण आत्ताच्या अंधाराकडे तुम्ही दुर्लक्ष करा. फक्त स्वतःवरचा धीर सोडू नका, स्वामींचा हात सोडू नका, स्वामींची साथ सोडू नका, कारण स्वामींच्या दरबारात उशीर होतो पण अन्याय कधीच होत नाही. स्वामी भक्तांनो, कधी कधी स्वामी आपल्याला थांबवतात, कारण आपण मागत असतो एक छोटीशी गोष्ट, पण स्वामी आपल्यासाठी काहीतरी खूप मोठं ठरवून ठेवलेलं असतं. त्यामुळे ते सध्या तरी संयम ठेवायला सांगतात. लहान मुलं जर धारदार सुरी मागत असेल तर आई त्याला देत नाही, त्याचा अर्थ आईला त्याच्यावर प्रेम नाही असा होत नाही. त्याचप्रमाणे स्वामीसुद्धा योग्य वेळेची वाट पाहत असतात. स्वामी भक्तांनो, आत्ताचा हा जो मेसेज आहे, हा जो संदेश आहे, खरंच खूप मनाला दिलासा देणारा आहे. आज तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही, पण स्वामी पडद्यामागे तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहेत. तुम्ही फक्त स्वतःवरचा विश्वास हा गमावू नका. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वामी समर्थांना कधीच आपल्या भक्तांना निराश केलेलं नाही. आजपर्यंत आपण अनेक भक्तांचा अनुभव ऐकलेला आहे, त्यामध्ये प्रत्येक भक्त हा हेच सांगतो की मी स्वामींवरती अगदी मनापासून विश्वास ठेवला आणि स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली. ज्यांनी संकटातही स्वामींचं नाव घेतलं, ज्यांनी दुःखातही श्रद्धा सोडली नाही, स्वामींवरचा विश्वास सोडला नाही, त्यांच्या जीवनात चमत्कार हा घडलेलाच आहे. आज तुम्ही ज्या समस्येला मोठी समजत आहात ती समस्या स्वामींसाठी एका क्षणाची गोष्ट आहे. नोकरीची अडचण असेल, व्यवसायात नुकसान झालं असेल, घरात कलह असेल, कर्जाचा डोंगर असेल, आरोग्याची समस्या असेल किंवा नात्यांमध्ये तणाव असेल, स्वामी म्हणतात की घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांनो, आपण अनेकदा परिस्थिती पाहून निर्णय घेतो आणि परिस्थिती जर खरंच खूप बिकट असेल तर आपण निर्णय घेण्यासाठी सुद्धा चुकतो. पण स्वामी परिस्थितीच्या पलीकडे पाहतात. आपल्याला बंद दरवाजा दिसतो, स्वामींना उघडणारा नवीन मार्ग दिसतो. आपल्याला अपयश दिसते, स्वामींना त्यामागे जे यश आहे ते यश दिसत असतं. आपल्याला दुःख दिसतं, स्वामींना त्यामागील आनंद दिसतो. म्हणूनच विश्वास ठेवणं आवश्यक आहे. स्वामींवरचा विश्वास म्हणजे अंधश्रद्धा नाही, तर हे जाणणे आहे की माझ्या जीवनातील सूत्रे योग्य हातात आहेत. मित्रांनो, स्वामी भक्तांनो, आजच स्वामी तुमच्याशी एक गोष्ट सांगत आहे. तू थकला आहेस हे मला माहिती आहे, तू रडतोयस हेही मला माहिती आहे, रात्री झोपताना तुझ्या डोळ्यात अश्रू असतात हे मला माहिती आहे, लोकांनी तुला समजून घेतले नाही हेही मला माहिती आहे, पण तू हार मानू नकोस, कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. मित्रांनो, हा जो संदेश आहे तो खरंच खूप मनाला दिलासा देणारा आहे. किती सुंदर संदेश आहे हा. स्वामी आपल्याला प्रत्येक वेदनेला ओळखतात, परंतु ते तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतात की प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक परिस्थितीमध्ये मी तुमच्या सोबत असणार आहे. तर मित्रांनो, हे जरी स्वामींनी स्वतःच्या तोंडाने कबूल केलं नसेल तरी तुमच्या जे स्वामींची कृपा आहे हे अनेक संकेतांमधून आपल्याला ओळखायला येतं. आपल्या प्रत्येक अश्रूंची त्यांना जाणीव असते. म्हणूनच आजपासून एक निर्णय घ्या, कितीही कठीण परिस्थिती आली तरी मी स्वामींचं नाव सोडणार नाही. दररोज श्रद्धेने म्हणा श्री स्वामी समर्थ या मंत्रामध्ये खरंच खूप अपार शक्ती आहे. हा मंत्र मनाला शांत करतो, भीती दूर करतो, आत्मविश्वास वाढवतो आणि स्वामींची कृपा आकर्षित करतो. भक्तांनो, आता
डोळे बंद करा, मनात स्वामींचं रूप आणा आणि स्वतःला सांगा, मी एकटा नाही आहे, स्वामी माझ्यासोबत आहेत. माझी प्रत्येक समस्या स्वामी सोडवतील. माझे चांगले दिवस जवळ आले आहेत. माझ्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहे. ही भावना मनात रुजवा आणि मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसा चमत्कार व्हायला लागतो. विश्वास ठेवा, स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा आणि मग पहा स्वामी तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार घडवतात. शेवटी एवढंच सांगेन की स्वामींचा एक अमूल्य संदेश जो आहे तो नक्कीच ऐका. जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतील तेव्हा माझे नाव घे असं स्वामी तुम्हाला आवर्जून सांगतात. जेव्हा कोणीच तुमच्यासोबत नसेल तेव्हा माझे स्मरण कर आणि जेव्हा मन हार मानत असेल किंवा जेव्हा तुमचे मन हार मानेल तेव्हा माझ्यावर विश्वास ठेव, कारण मी तुझ्या प्रत्येक संकटांपेक्षा मोठा आहे. श्री स्वामी समर्थ. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच स्वामींच्या प्रेरणादायी संदेशांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी अनुभव आला असेल, स्वामींनी तुम्हाला काहीतरी चमत्कार दाखवला असेल, तो नक्कीच आपल्या कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी तो जो चमत्कार, तो जो अनुभव आहे तो इतर स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच एका नवीन व्हिडिओसोबत उद्या भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.